नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये भाग 7व्यामध्ये आपण पाहणार आहोत एक्सपान्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. याच्यामध्ये आपण फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स या ठिकाणी कशा पद्धतीनं तयार होतो हा आपण पाहूया. See the diagram. This is a diagram. Excess pressure inside a liquid droplet. आपण काय केलं की the forces of liquid drops or bubbles of surface tension dominates the gravitational force. याच्यामध्ये काय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार होतो, डॉमिनेट द ग्रॅव्हिटी. दिस फोर्स ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज द सरफेस एरिया. आणि त्यामुळं काय होईल की ते एक मिनिमायझेशन एरिया मिनिमाइज होते आणि त्या एरिया मिनिमाइज झाल्यामुळं सर्वात लिस्ट एरिया म्हणजे काय असतो, हा स्पेरिकल एरिया असतो. आणि त्यामुळं त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कोणताही लिक्विड ड्रॉप्स बाहेर येत असताना काय होतो की तो स्पेरिकल सरफेसमध्ये येतो. आणि त्यामुळं तो जो काही मिनिमाइज सरफेस एरिया असेल तो मिनिमाइज सरफेस एरियाची जी काही साईज आहे ती साईज काय स्पेरिकल इन शेपमध्ये साईज असते. आणि बबल्स और ड्रॉप्स डज नॉट कोलॅप्स बिकॉज द resultant of external pressure and the force of surface tension is smaller than the pressure inside a bubble or inside a liquid. आतमधलं प्रेशर हे बाहेरच्या प्रेशरपेक्षा कमी असतं, त्यामुळं बबल्स काय होतो त्या ठिकाणी कोलॅप्स होत नाही. ज्यावेळेस बाहेरचं प्रेशर आतलं जर प्रेशर इन्क्रीज झालं, बाहेरच्या प्रेशरपेक्षा आतलं प्रेशर जर का जास्त झालं तर त्यावेळेस काय होईल, बबल्स हा फुटल्या जाईल. फुगा आहे, आपण फुगा फुगवत असताना जर आतील भागाच्या फुग्याच्या आवरणातलं जर का प्रेशर इन्क्रीज झालं तर काय होईल, फुगा फुटल्या जाईल. त्याचप्रमाणे काय होईल की बाहेरचं प्रेशर जोपर्यंत जास्त असेल, आतील प्रेशरपेक्षा बाहेरचं प्रेशर जास्त असेल, त्यावेळेस काय होईल की बबल किंवा ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी कोलॅप्स होत नाही. कारण रिझल्टंट एक्सटर्नल प्रेशर अँड द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शनचा फोर्स काय असेल, स्मॉलर असेल, स्मॉलर दॅन द प्रेशर इनसाइड अ बबल और इनसाइड अ लिक्विड. लिक्विडपेक्षा त्या ठिकाणचं प्रेशर काय असेल, कमी असेल. आता पाहूया की या ठिकाणी कन्सिडर अ स्पेरिकल ड्रॉपलेट ॲज बिलो. आपण दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी एक कन्सिडर केलं आपण स्पेरिकल ड्रॉप्स ॲज बिलो आपण कन्सिडर केलं. या ठिकाणी आपण स्पेरिकल ड्रॉप्स आपण कन्सिडर केला. कन्सिडर अ स्पेरिकल ड्रॉप. या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण एक लेयर पी आय घेतलं. लेट पी आय बी इनसाइड प्रेशर ऑफ द ड्रॉप अँड पी ओ बी आउटसाइड प्रेशर ऑफ इट. आपण काय कन्सिडर केलं, पी आय म्हणजे इनसाइडचं प्रेशर आणि पी ओ म्हणजे आउटसाइडचं प्रेशर आपण कन्सिडर केलं. आणि या ठिकाणी ड्यू टू स्पेरिकल शेप आपण असं गृहीत धरलं की आतील प्रेशर हे बाहेरील प्रेशरपेक्षा जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी आतील प्रेशर ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस काय होईल की या ठिकाणी स्पेरिकल शेपमध्ये हा ड्रॉपलेट्स तयार होतो. ज्यावेळेस आतील प्रेशर कमी कमी होत जाईल त्यावेळेस काय होईल, प्रेशर रिलीज झाल्यामुळं काय होईल, प्रत्येक मॉलिक्युल्स काय होईल, सेपरेट होण्याचा, फ्री होण्याचा प्रयत्न करेल. आणि फ्री झाल्यामुळं काय होईल की फुगा त्या ठिकाणी फुटल्या जाईल. म्हणजे प्रेशरमुळे काय होईल, बाहेरचं प्रेशर वाढेल आणि आतमधलं प्रेशर काय होईल, कमी होऊन जाईल. त्यामुळं आपण काय कन्सिडर केलं की या ठिकाणी पी आय इज ग्रेटर दॅन पी झिरो आपण कन्सिडर केलं. देअरफॉर द एक्सिस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज, आपण काय कन्सिडर केलं, एक्सिस प्रेशर किती असेल, पी आय मायनस
P0 हे एक्सेस प्रेशर आपण कन्सिडर केलं आणि त्या ठिकाणी डेल आर आणि डेल्टा आर आपण काय घेतलेलं आहे, रेडियस. आर ही काय घेतलेली आहे, छोट्या ड्रॉपलेटची रेडियस घेतली आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो डेल्टा आर आपण कन्सिडर केला. लेट रेडियस ऑफ ड्रॉप इनक्रीजेस फ्रॉम आर टू आर प्लस डेल्टा आर. आपण असं गृहीत धरलं की हा ड्रॉपलेट काय झाला, सुरुवातीला आर एवढी त्याची रेडियस होती, त्यानंतर काय झालं, त्याची रेडियस कितीनं इन्क्रीज झाली, आर प्लस डेल्टा आरनं इन्क्रीज झाली आणि P0 हे काय त्याचं बाहेरील प्रेशर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं. आणि असं गृहीत धरलं की डेल्टा आर म्हणजे खूपच लहान आहे, डेल्टा आर ॲज कम्पेअर विथ आर डेल्टा आर इन्क्रीज ऑफ द ड्रॉपलेट इज ॲज व्हेरी स्मॉल आपण कन्सिडर केलं आणि त्यामुळं आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, डेल्टा आर आपण स्मॉल कन्सिडर केलं, त्यामुळं आपण इनिशियली सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप, आपण इनिशियली काय घेतलं की सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप आपण A1 कन्सिडर केलं. त्याचा ड्रॉप A1 एरिया, याचा पहिल्या याचा आपण एरिया काय कन्सिडर केला, A1 आणि याचा एरिया काय कन्सिडर केला, A2 एरिया आपण कन्सिडर केला. इथे दिसते काय, A1 आणि A2 आपण एरिया कन्सिडर केला. त्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल या ठिकाणी, तर A1 म्हणजे काय लिहिता येईल, 4πr² अँड द फायनल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप A2 घेतला. A2 म्हणजे काय लिहिता येते, 4πr म्हणजेच काय, आर प्लस डेल्टा आर². हे सोडून घेऊया आपण, A2 बरोबर 4πr² प्लस 2r डेल्टा आर येईल प्लस डेल्टा आर². हे आपण याचं एक्सपान्शन केलं, r² A प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग r² अँड इंटू 2r डेल्टा आर plus delta r square. As delta r square is very small, so you can neglect this delta r square, so we can remaining only 4πr². याचा गुणाकार करा, 4 2 8 पाय r डेल्टा आर प्लस 4π डेल्टा r². डेल्टा आर जर स्मॉल असेल तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल, A2 बरोबर 4πr² प्लस 8πr इंटू डेल्टा आर मिळेल. ठीक आहे. आता ही A2 ची जी किंमत आलेली आहे ही काय आहे की इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप. इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप आपल्याला काढायचा असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला की या दोघांमधला डिफरन्स किती आहे, बरोबर आहे, डेल्टा ए आणि याच्यामधला फरक काय, A2 मायनस A1. ठीक आहे. डेल्टा ए आपल्याला घेता येईल, डेल्टा ए बरोबर A2 मायनस A1 गेलं. डेल्टा A2 काय आलेला आहे, A2 हा 4πr² प्लस 8πr डेल्टा आणि A1 काय आलेला आहे 4πr². मायनस केलं तर काय होईल, 4πr² कॅन्सल होईल, रिमेनिंग काय राहील 8πr डेल्टा. हे इक्वेशन आपण त्याला 1 नंबर इक्वेशन दिलं, 1 नंबर इक्वेशन दिलं. मग आता आपल्याला वर्क डन काढायचं आहे. वर्क डन म्हणजेच काय, वर्क डन इन्क्रीजिंग द सरफेस एरिया बाय डेल्टा ए इज स्टोर्ड. हे स्टोर्ड केलेलं आपण सरफेस एनर्जीमध्ये पाहिलं. सरफेस एनर्जीमध्ये आपल्याला काय लिहिता येते, वर्क डन dW इक्वल टू T इंटू dA. dW बाय dA इज नथिंग बट T, म्हणजे सरफेस टेन्शन इज नथिंग बट वर्क डन डिवायडेड बाय सरफेस टेन्शन. लक्षात आलं, वर्क डन डिवायडेड बाय DA. वर्क डन विथ रिस्पेक्टिव्ह एरिया इज नथिंग बट सरफेस टेन्शन. आता याच्यामध्ये रिअरेंज करून आपण इक्वेशनमध्ये DA ची किंमत टाकली, DA ची किंमत टाकली T 8πr डेल्टा आर. आता याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं, इक्वेशन नंबर 2 आलं, हे वर्क डन आलं, वर्क डन आणि वर्क डन इक्वल टू आपल्याला काय लिहिता येते, वर्क डन म्हणजे फोर्स
इंटू डेल्टा आर, म्हणजेच या ठिकाणी फोर्स इंटू डेल्टा आर. वर्क डन किती झालं, हा एवढा होता, एवढा झाला म्हणजे मोठा या ठिकाणी झाला, याचा आकार वाढला म्हणजे वर्क डन काय झालेलं आहे या ठिकाणी फोर्स, आणि त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं डेल्टा आर, एवढं डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे हे आपण वर्क डन लिहिता येईल आपल्याला. याला इक्वेशन नंबर 3 घेतलं, इक्वेशन 3 घेतलं. 2 आणि 3 इक्वेशन्स आपण काय करूया या ठिकाणी इक्वेट करूया. इक्वेशन इक्वेट करण्यासाठी आपण तर एक्सिस फोर्स इज गिवन बाय, आता आपल्याला एक्सिस फोर्स कसा काढायचा आहे. एक्सिस फोर्स गिवन बाय एक्सिस प्रेशर इंटू सरफेस टेन्शन. एक्सिस प्रेशर आपल्याला कसं काढता येईल, एक्सिस प्रेशर इंटू सरफेस टेन्शन म्हणजेच एक्सिस फोर्स. आता आपल्याला एक्सिस फोर्स हा काढायचा आहे, तर एक्सिस फोर्स काढत असताना याचं सूत्र आपल्याला काय लिहिता येईल, फोर्स म्हणून आपल्याला लिहिता येते फोर्स इक्वल टू एक्सिस प्रेशर काय दिलेलं आहे आपण पी आय मायनस पी जी. या ठिकाणी आपण एक्सिस प्रेशर काय घेतलेलं आहे, हे पी आय मायनस पी झिरो, एक्सिस प्रेशर इंटू सरफेस टेन्शन. इंटू सरफेस टेन्शन किती आहे 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी फोर्स आपल्याला लिहिता येईल. अगोदरचं इक्वेशन आपण रिअरेंज केलं, म्हणजे या ठिकाणचं रिअरेंज केलं. एक्सिस फोर्स इक्वल टू एक्सिस प्रेशर इंटू सरफेस एरिया. सरफेस एरिया किती आहे 4 पाय आर स्क्वेअर आहे. हे आपण इक्वेशनमध्ये मांडलं. एफ इक्वल टू पी आय मायनस पी झिरो इंटू 4 पाय आर स्क्वेअर. याला इक्वेशन 4 नाव दिलं. मग काय केलं आपण इक्वेटिंग इक्वेशन 2 and 3, आपण 2 आणि 3 एकत्र इक्वेट केले. इक्वेशन 2 कोणतं आहे, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 इक्वेट केलं. काय इक्वेट केलं, डी डब्ल्यू म्हणजे एफ डेल्टा आर बरोबर आहे टी 8 पाय आर डेल्टा आर. दोन्ही साईडचं डेल्टा आर गेट कॅन्सल होईल. एफ बरोबर आपल्याला काय मिळेल, टी 8 पाय आर डेल्टा आर. काय मिळेल आपल्याला या ठिकाणी आलं टी 8 पाय आर डेल्टा आर, एफ डेल्टा आर आलं. या ठिकाणी डेल्टा आर कॅन्सल झालं, म्हणजेच आपल्याला काय मिळेल या ठिकाणी इक्वेटिंग केल्यामुळं काय मिळेल आपल्याला या ठिकाणी पी आय मायनस, परंतु एफ म्हणजे काय घेतलं, एफ म्हणजे ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू म्हणजे पी आय मायनस पी झिरो 4 पाय आर स्क्वेअर. एक्सिस फोर्स एफ, हे एफची किंमत आपल्याला याच्यामध्ये टाकायची. पी आय मायनस पी झिरो 4 पाय आर स्क्वेअर याच्यामध्ये टाकली किंमत, हे पी आय मायनस पी झिरो 4 पाय आर स्क्वेअर. डेल्टा आर गेट कॅन्सल झालं. दोन्ही साईड इक्वेट केले आपण. इक्वेशन 2 आणि 3 इक्वेट केलं, त्याच्यामध्ये एफची किंमत टाकली, एफची किंमत ही टाकली आणि हे कॅन्सल झालं. मग पी आय मायनस पी झिरो इथं आहे, पी आय मायनस पी झिरो काय येईल, टी 8 पाय आर डिवायडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर. एक आर कॅन्सल होईल, हा पाय कॅन्सल होईल, 4 दोन्ही 8 होईल आणि टीला टी जसाला तसं पी आय मायनस पी झिरो. आता आपल्याला एक्सिस प्रेशरचं इक्वेशन याच्यावरून मिळालं. किती आलं इथलचं, या ठिकाणी 2 राहिलं, 2 गुणिले टी 2t आणि एक आर रिमेनिंग राहिला 2t डिवायडेड बाय आर. म्हणजे दिस इक्वेशन गिव्स द एक्सिस प्रेशर इनसाइड ड्रॉप. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक्सिस प्रेशर किती आहे इनसाइडमध्ये, एक्सिस प्रेशर या ठिकाणी किती आहे आतमध्ये बबलचा प्रेशर किती आहे पी आय मायनस पी झिरो
PI मायनस P0, PI मायनस P0 हे किती आलं 2T डिवायडेड बाय R, म्हणजे सरफेस टेन्शन डिवायडेड बाय रेडियस याच्यावर डिपेंड आहे. म्हणजेच आपल्याला रेडियस जशी जशी काय होईल इन्क्रीज होईल तसं तसं काय होईल एक्सिस प्रेशर काय होईल डिक्रीज होत जाईल. म्हणजे आपल्याला या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल. आणि ह्याच इक्वेशनला काय म्हणलं दिस इज कॉल्ड लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. त्यालाच आपण लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन इक्वेशन्स आपण म्हणतो. हे तुम्हाला एक्झाममध्ये 3 मार्कासाठी विचारले जाऊ शकते. या ठिकाणी आकृती काढून तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला एरिया कन्सिडर करायचा, इनर साईडचा एरिया आणि आउटर साईडचा एरिया कन्सिडर करून तुम्हाला त्या ठिकाणी इक्वेशन्स या ठिकाणी मांडायचे आहे. आता काय सांगता येईल इन केस ऑफ सोप बबलमध्ये काय सांगता येते देअर आर 2 फ्री सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअरमध्ये 2 सरफेसेस असतात, एक इनर आणि दुसरा आउटर सरफेस. फॉर बबलसाठी DA काय होतो DA काय होईल 2 सरफेस 2 गुणिले 8πr डेल्टा आर आपल्याला लिहिता येतं. केसेस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. काय कन्सिडर केलं आपण देअर आर 2 फ्री सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर, म्हणजे द इनर अँड आउटर सरफेस, आतली आणि बाहेरची सरफेस. आतील सरफेसमध्ये हवा असेल तर बाहेरील सरफेसमध्ये काय असेल एअर असेल. मग या ठिकाणी DA बरोबर 2/8πr डेल्टा आर हे आपण इक्वेशन्स घेतलं. आणि हे इक्वेशन घेऊन आपण हेन्स टोटल इन्क्रीज इन द सरफेस एरिया ऑफ सोप बबल व्हाईल इन्क्रीजिंग इट्स रेडियस बाय डेल्टा आर इज किती येईल 2 × 8πr डेल्टा. त्यामुळे वर्क डन बाय एक्सिस प्रेशर काय लिहिता येईल DW. अगोदरचं इक्वेशन कन्सिडर करा PI P0 4πr² डेल्टा आर इक्वल टू या ठिकाणी T काय येईल या ठिकाणी T इंटू हे 8 2 16πr डेल्टा याच्याशी कन्सिडर करावं लागेल आपल्याला. बाकी हे इक्वेशन आपल्याला 2 आणि 3 इक्वेशनवरून मिळून जाईल. आपल्याला 2 आणि 3 इक्वेशनवरून मिळाल्यावर फोर्सची किंमत आपण या ठिकाणी टाकली PI मायनस P0 4πr² डेल्टा आर ही किंमत टाकली. परंतु दुसऱ्या साईडमध्ये DW बरोबर आपल्याला किती घ्यावं लागेल 2 × 8πr डेल्टा आर. याला आपण इक्वेट केलं. इक्वेट करून आपल्याला PI मायनस P0 एक्सिस प्रेशर काढता येईल. एक्सिस प्रेशर बरोबर आपल्याला काय लिहिता येईल T16πr डेल्टा आर डिवायडेड बाय 4πr² डेल्टा आर. डेल्टा आर कॅन्सल, एक R गेट कॅन्सल, पाय गेट कॅन्सल, 4 आपण डिवाइड केलं तर 4 × 16 म्हणजे PI मायनस P0 किती येईल 4T डिवायडेड बाय R. म्हणजेच या ठिकाणी एक्सिस प्रेशर कशाचं ज्यावेळेस एअर असेल सोप बबलमध्ये 2 सरफेसेस असतात इन कॉन्टॅक्ट विथ एअर द इनर अँड द आउटर सरफेस असं जर का असेल तर या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल 2 हा आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. 2 कन्सिडर करून आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि हे इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला PI मायनस P0 इक्वल टू 4T डिवायडेड बाय R हे इक्वेशन्स आपल्याला मिळेल. आणि अशा प्रकारे आपल्याला एक्सिस प्रेशरचं इक्वेशन 4T/R आपल्याला मिळून जाईल. जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर लॅपलेस इक्वेशन ऑफ स्पेरिकल मिनिस्कस विचारलं असेल तर हे इक्वेशन काढा, किंवा प्रेशर इनसाइड अ ड्रॉप
जर विचारलं असेल तर हे इक्वेशन्स त्या ठिकाणी लिहा. किंवा तुम्हाला इक्वेशन्स फॉर बबल जर विचारलेलं असेल, इक्वेशन फॉर ड्रॉप्स आहे, इक्वेशन ऑफ बबल जर विचारलेलं असेल तर तुम्हाला सोप बबलचं इक्वेशन विचारलेलं असेल तर तुम्हाला हे इक्वेशन्स त्या ठिकाणी लिहावं लागेल. आणि एक्सिस प्रेशरचं इक्वेशन काय 4t डिवायडेड बाय r², हे इक्वेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. आणि हे पहिलं जे काही इक्वेशन होतं 2t डिवायडेड बाय r, दिस इक्वेशन इज द एक्सिस प्रेशर इनसाइड अ ड्रॉपचं इक्वेशन्स आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला एकामध्ये 2 इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येतात. जे प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाद्वारे तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येते. आता लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अ मॉलिक्यूल which is its weight is also one of the force acting within the sphere of influence near the contact region. However, within the sphere of influence, the cohesive and adhesive force are so strong that the gravitational force can be neglected in the above explanation. Remember it. आता एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला पाहता येईल, एक्झाम्पल सॉल्व करून तुम्हाला पाहता येईल. तर काय एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी पहा. दिस एक्झाम्पल सी दिस एक्झाम्पल व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप सो दॅट द excess pressure inside it is Newton per meter. Surface tension of water equal to 7.27 into 10 raised to -2 Newton meter. See, the given is, what is that given? That is what should be the diameter of water drop so that excess pressure काढायचं PI minus P0 इनसाइड इट इज किती दिलेलं आहे 80 न्यूटन पर मीटर्स. म्हणजे PI मायनस P0 दिलेलं आहे 80 न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर टीची व्हॅल्यू दिलेली आहे 7.27 इंटू 10 raised to -2 न्यूटन मीटर. आपल्याला माहिती आहे की वॉटरचा जर का ड्रॉपलेट असेल, बबलचा नाही, वॉटरचा ज्यावेळेस असेल तर आपल्याला PI मायनस P0 किती घ्यायचा आहे, इक्वेशन 2t डिवायडेड बाय r. आणि सोप बबल असेल तर 4t डिवायडेड बाय r आपल्याला घ्यावं लागेल. मग PI मायनस P0 आपण कन्सिडर केलं, त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी, व्हॉट शुड बी द डायमीटर. डायमीटर काढण्यासाठी आपल्याला रेडियस माहिती पाहिजे. मग या इक्वेशनला रिअरेंज केलं, r बरोबर 2t डिवायडेड बाय PI मायनस P0. मग याच्यामध्ये किंमत टाका 2t, टी किती आलं 7.27 इंटू 10 raised to -2 आणि PI मायनस P0 दिलेला 80 न्यूटन. सगळे एकाच याच्या युनिटमध्ये आले पाहिजे. हे सुद्धा न्यूटन मीटरमध्ये आहे, हे सुद्धा न्यूटन मीटरमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला युनिट कन्व्हर्ट करण्याची गरज नाही. त्यामुळे ॲज इट इज आपण त्याचा या ठिकाणी मांडणी केली. आणि या ठिकाणी लॉग टेबलच्या सहाय्याने सॉल्व करा. लॉग टेबलच्या सहाय्याने सॉल्व केल्यावर काय येईल या ठिकाणी 1.8 इंटू 10 raised to -3 मीटर येईल. आणि त्या ठिकाणी -3 मीटर म्हणजेच काय होईल इन सेंटीमीटरमध्ये त्या ठिकाणी. तर डायमीटर D इक्वल टू 2 इंटू R म्हणजे 1.8 mm 10 raised to -3 मीटर. -3 मीटर म्हणजेच काय होईल या ठिकाणी 1.8 मिलीमीटर येईल. 1.8 गुणिले 3 18 दोन्ही 36 18 दोन्ही 36 3.6 काय येईल मिलीमीटर. म्हणजे याची डायमीटर किती असेल 3.6 मिलीमीटर आहे. हे 2 मार्कासाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकते.
तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा सॉल्व करण्यासाठी, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लॉग टेबलचा वापर करून आपल्याला हे सोडवता येते. थँक्यू.